नमस्कार. प्रयोगशील शेतकरी माळीमामा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरती विशेषतः असेच व्हिडिओ असतात की नवीन काहीतरी प्रयोग करतो आपण. आता हे तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसत आहे सॉईल चार्जर दिसत आहे. तुम्ही जवळून बघू शकताय. हे फळबागेसाठी किंवा भाजीपाल्यासाठी एकदम चांगलं प्रोडक्ट आहे. एसीटी वैदिकचं प्रोडक्ट आहे. तर आपण हे ज्यावेळेस एसीटी वैदिकचं खत टाकलं होतं, बेसल डोस दिला होता, त्यावेळेस आपण ह्याच्यातलं आपण टाकलं होतं. बेसल डोसमध्ये अर्ध लिक्विड जे आहे ते मिक्स करून आपण लिंबूण्यासाठी वापरलं होतं. तर हे आपले लिंबूने आहेत, तुम्हाला दिसतात समोर. तर ह्या लिंबूण्यासाठी आपण जे वापरलं होतं ते आपण जवळपास 1 ते 1.5 लिटर ह्याचं ठेवलं होतं, शिल्लक ठेवलं होतं. आता जसं की आता तुम्ही बघू शकताय, ह्या पाठीमागच्या झाडाखाली दिसेल तुम्हाला हे जे शेण टाकलेलं आहे आपण, हे भरपूर शेण टाकलेलं आहे आपण. जवळपास एका झाडाला आपण 10 किलोच्या आसपास शेण टाकलेलं आहे. तर हे शेणखत आपण जनावरांना जी एसीटी वैदिकचं मिल्क चार्जर जे चारलेलं होतं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर जनावरांना मिल्क चार्जर तुमचं चारित असाल, आमचं मिल्क चार्जर चारत असाल, तर मिल्क चार्जर चारल्याच्या नंतर जे शेण आहे तर त्यांचं जी खत आहे ते खत आणण्याची गरज नाही आहे. मिल्क चार्जर चारल्याच्या नंतर जे तुमचं घरचं जनावरांचं शेण निघेल त्या शेणामध्येच हे लिक्विड असेल किंवा अन्य लिक्विड असतील. आता हे आपल्याकडे शिल्लक अवेलेबल आहे, पण आपण हे वापरणार आहेत. आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन भेटतात लिक्विड. तर हे जे लिक्विड वापरल्याच्या नंतर शेणाची जी क्वालिटी आहे, शेणामध्ये शेण कुजणं किंवा शेणामध्ये जे गांडूळ तयार होणं ह्याचं प्रमाण व्यवस्थित वाढतं. आणि जी गारवा आहे झाडांचा, फळझाडांचा असू द्या किंवा भाजीपाल्याचा असू द्या, ती गारवा वाढायला सोपं जातं आणि झाडाची क्वालिटी व्यवस्थित छान होते. आता बघू शकता हे जे लिंबू पडलंय झाडाखाली हे साईडला, हे आपण एसीटी वैदिकचं खत टाकण्याच्या अगोदर ह्याच्यावरती डाग यायचे किंवा ह्याला तडे जायचे. आता हे पडून आता जवळपास 2-4 दिवस झाले, हे चिकट लागलेला त्याला दिसू शकतो तुम्हाला. ह्या लिंबाला कुठलाही डाग नाही. आता हे 2-4 दिवस झालं खाली पडलेलं, तरी ही फिनिशिंगमध्ये लिंबू दिसतंय. तर एसीटी वैदिकचं आपण जे बेसल डोस वापरला किंवा त्यांचं जी खत आहे ती वापरल्याच्या नंतर फळबाग असू द्या किंवा जे अन्य भाजीपाला असू द्या, त्या भाजीपाल्याला किंवा फळांना अशी क्वालिटी छान येते. त्याच्यामुळे आपल्याला आपण आता 6 महिने झाले हे वापरतो. आपण हे जे लिंबूसाठी जे वापरलं तो बेसल डोस होता, तो आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. बेसल डोस कसा दिला, कोणत्या प्रमाणामध्ये दिला आणि त्याच्यामध्ये कोणते औषधं मिक्स केलेली आहेत, त्यांची जी खतं आहेत ती कोणती मिक्स केलेली आहेत, त्याचा बेसल डोस आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता आपण जे शेणखत टाकलेलं आहे, आता 1 लिटर जवळपास ह्याचं प्रमाण काय असं विशेष नाही. तुम्ही तुमच्या प्रमाणाचं असं काहीच नाही आहे. तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कमी टाकू शकता. जास्त झालं तरी ह्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि कमी पडलं तरी असं त्याचा काही फरक पडत नाही. तर आपण जवळपास 1.5-2 लिटर आहे, तर एका फवाऱ्याला अर्धा लिटर असं वापरतोय, अर्धा-पाऊण लिटर वापरतोय. तर हे जे शेणखत आहे त्या शेणखतावरती अशा पद्धतीनं तुम्ही स्प्रे करून घ्या. जेवढं शेणखत आहे तेवढं शेणखत कुजून व्यवस्थित होईल. आणि कुजल्याच्या नंतर जे लिंबूण्याचा जे गारवा आहे आपण जी मुळ्यात ते फुटण्यासाठी किंवा त्या मुळ्याला क्वालिटी येण्यासाठी थोडासा फायदा होईल, त्यासाठी आपली ही फवारणी आहे. या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. जर ड्रीपमधून सोडत असाल, ज्याच्याकडे ड्रीपची जर सोय व्यवस्थित चांगली असेल तर तुम्ही ड्रीपमधून पण देऊ शकता. आपल्याकडे तशी सोय नाही, ड्रीपला तसं कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडं नाही आहे. म्हणून आपण फवाऱ्याच्या साह्यानं आपण फवारून हे जे लिक्विड आहे लिक्विड देत आहोत. तर अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी किंवा असेच नवीन प्रयोग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.